नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक बोधकथा, मगर आणि माकड. नदीच्या किनारी एक आंब्याचे झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला शिकार मिळाली नव्हती, म्हणूनच मगराला खूप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. भुकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याची फळे खायला दिली. रोजच मगर माकडाकडे येऊन आंबे मागू लागला. मगर आणि माकडात मैत्री झाली. ते दोघे चांगले मित्र झाले. एके दिवशी मगराने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेले. ती अत्यंत गोड फळे खाल्ल्यावर मगराची बायको त्याला म्हणाली, इतकी गोड फळे खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल नाही का? माकडाचे हृदयच मला खाण्यासाठी आणून द्या. असा हट्ट बायकोने धरल्यामुळे मगराचा निरुपाय झाला. मगर निरुपायास्तव या कामासाठी तयार झाला. दुसऱ्या दिवशी मगर माकडाला म्हणाला, प्रिय मित्र, तुला माझ्या बायकोने घरी जेवण्यासाठी बोलावले आहे. चल, आपण घरी जेवायला जाऊ. मगर माकडाला पाठीवर घेऊन घरी जायला निघाले. मगराला राहावले नाही, म्हणून त्याने प्रिय मित्राला सांगितले की माझ्या प्रिय पत्नीला तुझे हृदय हवे आहे, म्हणून आपण घरी चाललो आहोत. अत्यंत हुशार असणाऱ्या त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला सांगितले की अरे रे, माझे हृदय तर झाडावरच आहे. मगर म्हणाला, मग आपण परत झाडाकडे जाऊयात. दोघेही नदी किनारे पोहोचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. सुरक्षित जागी पोहोचल्यावर माकड मगराला म्हणाले, मित्रा, तू विश्वासघातकी आहेस, निघ आता. मगर खजील झाले. त्याने स्वतःचा चांगला मित्र गमावला होता. तात्पर्य, कोणाचाही विश्वासघात करू नये. काय मग मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.